ज्यांनी मांडली ते छत्रपती शहाजी महाराज. हिंदवी स्वराज्याची संकल्पना ज्यांच्या कुशीत जन्माला आली त्या राष्ट्रमाता जिजाऊसाहेब. हिंदवी स्वराज्याची संकल्पना ज्यांनी सत्यात उतरवली ते छत्रपती शिवाजी महाराज आणि ही संकल्पना ज्यांनी पूर्णत्वास नेली ते छत्रपती संभाजी महाराज. या सर्वांना त्रिवार मुजरा करून मी माझ्या भाषणाला प्रारंभ करते. माणसांच्या ओळखीचा माणसांचा राजा, माणसात माणुसकी मानणारा राजा. राजा म्हणावं तुम्हाला की माय बाप म्हणू, माया दिली पोटात आल्या पोरावाणी जणू, माया दिली पोटात आल्या पोरावाणी जणू. थोर विचारवंत, धर्मवक्ते, राजकर्ते हे त्या त्या देशातील संस्कृतीचे मानदंड असतात. ते आपल्या अंगीभूत प्रतिभेच्या आणि जीवनदृष्टीच्या बळावर स्वकालीन समाजाला मार्गदर्शन करतातच, पण त्यांच्या विचारांचा पल्ला इतका मोठा असतो की त्यांचे हेच विचार पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरत असतात. आणि त्यापैकीच एक म्हणजे सकल महाराष्ट्राचा मानबिंदू असणारे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ सह्याद्रीतील गडकोट झुंजवणारे राजे नव्हते, तर ते आम्हा सर्वांच्या मराठ्यांच्या अस्मितेचे प्रतीक होते. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला एक धुरंधर सेनानी, महान मुत्सदी, दूरदृष्टीचे, प्रजेचे हित जपणारे, कुशल संघटक, कुशल राजकर्ते असे अनेक गुण दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांच्या प्रेरणेने स्थानिक मावळ लोकांचा स्वाभिमान जागृत केला आणि स्वराज्य स्थापन केलं. आणि हिंदू सुद्धा एक स्वतंत्र राज्य निर्माण करू शकतात आणि ते चालवू शकतात हे संपूर्ण जगाला दाखवून दिलं. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सत्तेवर आले तेव्हा महाराष्ट्राची प्रारंभिक विस्कटलेली घडी सुधारणं हे त्यांच्यासमोरचं प्राथमिक आव्हान होतं. म्हणूनच आपल्या राज्यामध्ये आर्थिक सुधारणा करण्यासाठी महाराजांनी विविध उपाय योजले होते. कारण केवळ लढाया मारून राज्य चालत नाही याची महाराजांना पुरेपूर जाणीव होती. महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये शेती व्यवसायाला प्राधान्य दिलं होतं. कारण जर शेतकरी सुखी तर देश सुखी असे महाराजांचे प्रामाणिक मत होते. म्हणूनच महाराजांनी युद्ध मोहिमेवर जाणाऱ्या त्यांच्या सैनिकांना प्रजेच्या भाजीच्या देठालाही हात न लावण्याची सक्त ताकीद दिली होती. तसेच दुभत्या जनावराची चाऱ्याअभावे उपासमार होईल, त्यामुळे तान्या बाळाला दूध मिळणार नाही, स्वराज्याच्या पुढील पिढीची आबाळ होईल हा दूरदृष्टीचा विचार करून महाराज त्यांच्या सैनिकांना रात्री झोपताना दिवे मावळून झोपण्याची सक्त ताकीद देतात. कारण जर एखाद्या उंदराने एखादी पेटती वात नेली आणि रात्रीच्या गवतात पडून आग लागली तर वरील सर्व अनर्थ घडतील. महाराजांचे हे धोरण आपल्याला त्यांची दूरदृष्टी दाखवून देते. महाराजांचा संपूर्ण राजकारभार हा एकंदरीत प्रजेला केंद्रस्थानी ठेवूनच होता. अहो, आजची LIC म्हणजे जीवन आयुर्विमा ही संकल्पना खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचीच होती. युद्ध काळामध्ये वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकाच्या संपूर्ण कुटुंबाचा खर्च हा त्या काळी राज्याच्या खजिन्यातून उचलला जाईल. एकंदरीत काय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये प्रजेचे भविष्य सुरक्षित होते. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ वर्तमानाचाच विचार करणारे राजे नव्हते, तर त्यांना भविष्यातील गरजांचीही पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच महाराजांनी परकीय काळात होणाऱ्या समुद्र आक्रमणांपासून आपल्या राज्याला भीती आहे, धोका आहे हे ओळखून त्या काळी नाविक दलाची स्थापना केली होती 1658 मध्ये. खरं तर मध्ययुगीन भारतातील छत्रपती शिवाजी महाराज हे नाविक दलाची स्थापना करणारे प्रप्रथमच असे राजे होते. म्हणूनच
आहे त्याला खरंच जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही. महाराजांनी स्वकीय स्त्रियांना तर संरक्षण दिलं, परंतु महाराजांनी परकीय स्त्रियांना देखील संरक्षण दिलं हे विसरून कदापि चालणार नाही. उदाहरणार्थ जेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजांच्या पुढ्यात येऊन उभी राहते तेव्हा महाराज म्हणतात अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर जाहलो असतो बोलले छत्रपती, बोलले छत्रपती. म्हणूनच मोठ्या अभिमानानं म्हणावंसं वाटतं, जगात अनेक राजे होऊन गेले, जगात अनेक राजे होऊन गेले, परंतु ज्यांच्या दरबारामध्ये स्त्री नाचवली नाही तर स्त्री वाचवली गेली आणि ज्यांना राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांच्यासारखे उत्तम संस्कार प्राप्त झाले ते एकटेच माझे शिवराय होऊन गेले, ते एकटेच माझे शिवराय होऊन गेले. महाराजांचा हा आदर्श, त्यांचे हे गुण आपण देखील अंगीकारायला हवे. परंतु आपण काय करतो, दिवाळी सण आला रे आला की लगेच महिनाभरापासून किल्ले बांधायच्या तयारीला लागतो. पण अशा वेळी आपण एक विचार लक्षात घेतला पाहिजे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज त्या काळी किल्ले का बरं बांधायचे? कारण महाराजांना स्वराज्य स्थापन करायचं होतं आणि ते विस्तारित करायचं होतं. म्हणून त्या काळी छत्रपती शिवाजी महाराज किल्ले बांधायचे. परंतु आपण असा विचार केला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज जर या काळामध्ये असले असते तर ते महाराज काही किल्ले बांधत बसले असते? कदापि नाही. महाराज स्पर्धा परीक्षावर लक्ष केंद्रित करून त्यामध्ये कसं उत्तीर्ण व्हायचं असा संदेश दिला असता महाराजांनी. महाराजांनी असा संदेश दिला असता. कारण स्वराज्य म्हणजे स्वतःचं असं राज्य. प्रत्येक सरकारी पदावर आपली माणसं असलं म्हणजे स्वतःचं राज्य. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज जर आज असते तर महाराजांनी स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित करा असा संदेश दिला असता. कारण आज आपण पाहतो, एक सरकारी काम करण्यासाठी आपल्याला 100 हेलपाटे घालावे लागतात आणि अशा वेळी जर त्या सरकारी पदांवरती आपली माणसं असतील तर ती कामे साहजिकच लवकर होतील. म्हणूनच आपण सर्वांनी गल्लोगल्लीमध्ये, गावागावामध्ये किल्ले बांधून त्यावर आपला झेंडा रोवण्यापेक्षा आपण स्पर्धा परीक्षेमध्ये ध्येय गाठून, आपले यश गाठून त्यावर आपल्या मराठी अस्मितेचा झेंडा मोठ्या अभिमानानं लावायला हवा. तरच ती छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली खरी आदरांजली असेल. छत्रपती शिवाजी महाराज हे निश्चयाचा महामेरू होते, जाणता राजा होते. महाराजांच्या मते राजकारभार म्हणजे केवळ सत्ता गाजवणे नसून समाजातील लोकांचे कल्याण करणे, आणि हे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कृतीतून दाखवून दिलं. अशा या महामानवाला, निश्चयाच्या महामेरूला, जाणत्या राजाला वंदन करते आणि इथेच थांबते.